आता जे 2 बोकड आपण कापलेलं आहे त्यांचं प्रिपरेशन या ठिकाणी चालू आहे. ही पूर्ण प्रक्रिया तुम्ही बघा, तुम्हालाही घरी भाजी बनवता आली पाहिजे. मित्रांनो, या ठिकाणी मटणाची भाजी करायसाठी तेल टाकलेलं आहे, भरपूर असा कापलेला कांदा टाकलेला आहे. सोनपूर बँकेत जाऊन येऊ आपण. मंगळवारी लगेच जाऊ. बँकेत काय मोदीचे पैसे आले ना? काय मोदीचे पैसे काय बांधायची भाऊ. हॅलो, भाजी मस्त स्वच्छ धुवून घेतलेली आहे. 2-3 पाण्यामध्ये तिला धुवून घ्यायचं. काढलंय. ही सगळी चरबी आणि वजडी मस्त स्वच्छ 3-4 वेळा धुवून घेतली. ती आता एका बाजूला काढून घेऊ आपण. आता हे शाकाहारी चाललंय बाजूला. तो काय टाकणार सांगा बरं का. तेलामध्ये कांदा, तेजपत्ता, हा स्पेशल काळा मसाला, त्याच्यानंतर आहे कोरिएंडर पावडर, मिरची पावडर, चटपट दाखवला ना. स्पेशल काळा मसाला दाखवला ना. हा खास तयार करून आणलेला आहे सिक्रेट मसाला. याच्यामध्ये आहे तेल, कांदा, तेजपत्ता. मटणामध्ये मीठ टाकून चोळून घ्यायचं. मित्रांनो, याच्यामध्ये एव्हरेस्टचा गरम मसाला, मीठ आणि ते हळद हे सर्व मटणाला आता चोळून घ्यायचं. त्याच्याने भाजीला चव येईल. आणि तुळशीराम काका फक्त पाहायचं काम करताय. एखादा पीस खाली पडेल, खाली बसा ना, हात लावा ना त्याला. परत हे बा, हे असं यांचं. नैवेद्याची कलेजी शिजायला टाकलेली आहे. हा कुठं बनवला आहे मसाला? आता हे मटण चाललंय शिजायला. अतिशय सुंदर असा वास येतोय मसाल्याचा. सिक्रेट मसाला आहे हा, घरून बनवलेला, घरगुती. या भाजीची चवच न्यारी असते मित्रांनो. चहाचा आनंद घेताना प्रतीक दादा. चवीनुसार मीठ टाकायचं. थांबा थांबा, थोडा वेळ थांबा. आता हे साधारण किती वेळ ठेवायचं? बरं, हे कांद्याचं पाणी होत नाही तोपर्यंत आता हे शिजवायचं आहे. सम्राटचं तेल आहे, अद्रक लसूणची पेस्ट आहे, बाजरीचं पीठ, मटण शिजण्यासाठी पाणी गरम करून आणि मग त्याच्यात टाकायचं आहे. गरम पाणी टाकल्याने मटण चांगलं उकडतं.
त्याला थोड्या वेळ बाजूला घेऊन टाकू का? निलेश धर त्याला बाजूला थोड्या वेळ, जाऊ दे, ते हलवायला त्रास नाही व्हायचा. ओके. चालते, आता काय अडचण नाही. आता प्रतीक गेला आहे, आता पूर्वा दिदी आलेली आहे मदतीला. तिकडे भाजी शिजते. कांदा पूर्ण शिजला की त्याचं पाणी तयार होईल. काय पाहिजे भाई? छोटी ताई आलेली आहे. खाली घ्यायचं. क्या खुर्ची उठे बेटा. बराच वेळ घेता बशी जायला. आणि गरम पाणी नंतर टाकायचं का? आता मित्रांनो जवळपास 20 मिनटं भाजी शिजली. मग अद्रक लसूणची पेस्ट. हे काय? ही तीळ आहे आणि तीळ ग्राइंड केलेली आहे. तिळीमुळं काय होतं भाजीला? बरं बरं बरं. खोबऱ्याचा किस आहे का? हे बघा, ही वेगळी पद्धत आहे भाजी बनवायची. तुम्ही टाकता नाही टाकता, पण साहेबराव जे आहेत आमचे आचारी, हे याच्याकरताच ओळखले जातात. त्यांच्या भाजीला एक वेगळीच चव राहते. तुम्ही पण इथून पुढे भाजी बनवाल तर भाजीमध्ये अद्रक लसूणच्या पेस्ट नंतर थोडी तीळ ग्राइंड करून टाका आणि खोबऱ्याचा किस पण टाका, म्हणजे भाजीला अप्रतिम अशी चव येईल. तीळ भाजून घ्यायची का कच्ची तीळ ग्राइंड करून घ्यायची आणि खोबरं किसून घ्यायचं. हा अंबारी कांदा लसूण मसाला आहे, तो प्रमाणात टाकायचा. अरे वा, तुम्ही कोणत्याही कंपनीचा घेऊ शकता, फक्त कांदा लसूण मसाला घ्यायचा. मग तो कुठल्याही कंपनीचा असेल तर चालेल. बघा, त्यांनी फक्त तेल होतं, कांदा होता आणि मीठ होतं, त्याच्याच पाण्यामध्ये भाजी उकळवून घेतली. वरतून एक्स्ट्रा पाणी टाकलेलं नाही आहे भाजीमध्ये. त्याच्यामुळे काय होतं की भाजीच्या प्रत्येक पीसला चव येते. अशा पद्धतीने ही कारणाची भाजी बनली जाते. पुन्हा झाकून ठेवायचं, वाफेवरती मस्त शिजून द्यायचं. मगाशी हळद पावडर दाखवायची राहून गेली होती, कारण ती घरामध्ये गेली होती शाकाहारीसाठी. आता टाकतंय धना पावडर. पूर्ण पॅकेट भरून धन्याची पावडर टाकली. आता ते चांगलं हलवून द्यायचं. हो हो. ओके, वा वा. वजडी कुठे? वजडी हे बघा मित्रांनो, वजडीचा स्पेशल पीस. तो काय करायचा? शिजली का तपासायचं का? याच्यावर कळतं का? हे बघा, ही ट्रिक आहे. जर जास्त मोठ्या प्रमाणात भाजी बनवायची असेल तर त्या पीसमधनं वजडीचा पीस गार पाण्यात टाकायचा, तो तोडून बघायचा, तुटला म्हणजे तो शिजलेला आहे. असे काही काही अंदाज असतात, ते अंदाज तुम्हाला माहिती असावेत. हे बघा, साहेबराव काकांनी कसं केलं आहे. हे बघा, वजडी सहज तुटते. हे जवळपास आपलं मटण शिजत आलं आहे. या ट्रिक्स तुम्ही फॉलो करा. ओके. आता जे पाणी गरम केलं होतं ते पाणी बाजूला करून घेतलेलं आहे.
आता पुन्हा एक नवीन पातेलं. भाजी थोडी जास्त असल्यामुळे कदाचित पातेलं डबल घेतलेलं आहे. आता परत काय करायचं आहे याचं? बरं, आता मित्रांनो हा फार महत्त्वाचा पार्ट आहे. भाजी शिजलेली तुम्ही बघितली. आता फोडणी देण्यासाठी तेल टाकलेलं आहे. एक स्पेशल नवीन पातेलं घेतलं आपण. या फोडणीमुळं भाजीला चव येणार आहे, तरी येणार आहे. तर फोडणी तुम्ही व्यवस्थित बघा. तुम्ही घरी अर्धा किलो आणलं, 1 किलो आणलं तरी तुम्ही अशा पद्धतीने तुमची भाजी बनवू शकता. फक्त मसाल्याचं प्रमाण कमी ठेवायचं. आमच्या आजीचं दशक्रियाविधी असेल, आमच्या आजीचं वर्षश्राद्ध असेल, आजोबांची दशक्रियाविधी, वर्षश्राद्ध, कुठलाही कार्यक्रम असला का साहेबराव काकाच आमचं सगळं स्वयंपाकाचं नियोजन सांभाळतात. आम्हाला सर्वांना फार आवडते त्यांची आजची भाजी. काय करायची? आता हे नैवेद्यासाठी जी कलेजी आहे ती बाजूला काढून घेऊ आपण. खूप गरम आहे ती, केव्हाची उकळते आहे. ओके, तर आता हे झालं नैवेद्य. आता मटण शिजून तयार आहे. त्याच्या फोडणीचं प्रिपरेशन आपल्याला करायचं आहे. गावाकडच्या कारणाच्या भाजीची चव अप्रतिम असते. हां, टाका. हा एक सिक्रेट मसाला आहे. हे फोडणीचं प्रिपरेशन आहे. तेल गरम होतं आहे. कांदा लसूण मसाला, तो घरगुती काळा मसाला आहे. घरगुती काळा मसाला, सर्व खडे मसाले विकत घेतले आणि मग ते ग्राइंड करून घेतले. सांगा बरं का, काय बाजरीचं पीठ आहे का? मित्रांनो, हे सिक्रेट रेसिपी कोणाला कळू नये म्हणून आचार्य आपल्याला सांगायला कंटाळा करतात. पण आपण आपला तर्क लावायचा. आणि हे बाजरीचं पीठ आहे ते पण प्रमाणात टाका, नाही तर भाजी इतकी घट्ट होईल. तर ही आहे फोडणी मटणाची. आता हे जे गरम पाणी केलेलं होतं ते आपल्याला मटणामध्ये टाकायचं आहे. अजून टाकू? बरं. मस्त कडक पाणी आहे. हे बघा, भाजीचा कलर बघा तुम्ही आता. आणि फोडणी दिल्यावर भाजीचा कलर बदलणार आहे. इकडे फोडणी पण खळखळ उकळते. टाकू अजून? हो, तडका लावून घेतला असा. हां, आता इकडचा जे सूप आहे ते इकडे घेतलं. त्याचा तडका लावायचं काम चालू आहे. हे बघा कसं बाहेरपर्यंत उडतं आहे ते. वा वा. त्या प्रत्येक गावातल्या, प्रत्येक जिल्ह्याच्या वेगवेगळ्या पद्धती असतात मटण बनवण्याच्या. ही आमच्या नाशिक जिल्ह्याची पद्धत आहे. आणि कारणाचं मटण खाण्यासाठी पाहुणे आवर्जून येतात, कारण त्या मटणाला एक वेगळीच चव असते. तो देवाचा प्रसाद मानला जातो. बघा तुम्ही ती फोडणी कशी झालेली आहे आता. जसं जसं लागेल तसं तसं त्याच्यातला रस्सा इकडे टाकत चालायचा आणि ती फोडणीची ग्रॅव्हिटी चेक करायची. मावशी आहेत गेले? बरं. तिच्यामध्ये साधं पाणी का बरं नाही टाकत आपण फोडणीमध्ये? बरं मित्रांनो, हे जे साधं पाणी आहे हे आपण का टाकायचं नसतं, कारण भाजीला जी चव येणार आहे ती इकडे उकळलेलं मटण आहे. जवळपास अर्धा तासापासून त्याच्यामध्ये मसाले आहे, मीठ आहे, हळद आहे, कांदा आहे, तेजपत्ता आहे.
तर त्या सगळ्यांचा जो अर्क उतरणार आहे तो या फोडणीमध्ये आला पाहिजे आणि या फोडणीचा मग रस्सा बनेल आणि परत त्या पातेल्यात जाईल. त्यासाठी तुम्ही वरचं वेगळं पाणी टाकत नका जाऊ. गार पाणी टाकतात. कणी हां हां ठीक आहे. हे बघ हे बघ बाजरीचं पीठ. ही प्रक्रिया जोपर्यंत हो तुम्हाला बाजरीचं पीठ लागणार आहे का? हे नाही लागणार पूर्वा. ही जी प्रक्रिया आहे ही कंटिन्यू चालत राहणार आहे जोपर्यंत फोडणीला योग्य काय करू थोडं थोडं पाणी टाकून त्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. काय घेऊ? काही मंडळी डायरेक्ट पाणी टाकतात पण इकडे थोडीशी प्रक्रिया वेगळी आहे. हे बघा तुम्ही आता कसं मस्त फोडणी आपली काळा मसाल्याचं वाटण. हा भाऊ पण मालेगावचा आहे का? तुम्ही दोघं पण आले का? अरे वा. हे आमच्या बापू भाऊचे मित्र आहेत. हे खास 60 किलोमीटर जवळपास 50 किलोमीटर लांब मालेगाववरून आलेले आहेत. मित्रांनो पाठीमागे त्या पिशवीमध्ये जो काळा मसाला आहे घरगुती मसाला तो हे आमचे मित्र आहेत मालेगावचे. त्यांनी काकाजी मसाले यांच्याकडनं तयार करून आणलेला आहे. काकाजी मसाले एक फेमस आहे दुकान मालेगावचं. बायका घरगुती मसाले तिकडनंच बनवून घेतात. ते गरम केलेलं पूर्ण पाणी या भाजीत टाकलेलं आहे. आता तिचा अंदाज घ्यायचा आपण किती आमंत्रण दिलेले आहेत आणि त्या पद्धतीने रस्सा वाढवायचा. मित्रांनो ही तडका ग्रेव्ही तयार झालेली आहे. आता ती त्या भाजीमध्ये जाणार आहे. ही थोडीशी वेगळी पद्धत होती. अप्रतिम असा वास येतो आहे त्याचा. बघा एकदम काळजीपूर्वक आपण पीठ मिक्स करून गरम पाण्यात डायरेक्ट टाकू शकतो पण त्याला तितकीशी चव येत नाही. तर ह्या तडका व्यवस्थित दिला आहे तो पूर्ण भाजीला एकजीव झाल्यामुळे अप्रतिम अशी चव आली. त्यानंतर तरी पण आता भाजीला येईल. रस्सा पिण्याची जी मजा आहे ती एक वेगळीच मजा असते. सर्वांचं सहकार्य. भात आहे रे थोडीशी काढा. फायनली भाजी तयार झालेली आहे. तिला खूप सारी अशी तरी पण आलेली आहे. काही तरी आपण काढून ठेवू कारण आता जेव्हा पंगत बसेल तेव्हा काही मंडळी वरतून एक्स्ट्रा तरी मागतात. तर त्यांच्यासाठी आपण पातेल्यामध्ये थोडीशी तरी काढून घेऊ आणि तुम्ही पुढचा व्हिडिओ बघा. त्याच्यामध्ये आपण जेवणाच्या पंक्ती आणि घरची पूजा वगैरे दाखवू, नैवेद्य दाखवू. तर भेटूया लवकरच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र. एकच नंबर